तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। मातृभाषेचा अभिमान जपा, गुजराती भाषा टिकवण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. कांतीभाई विरजीभाई वामजा. गुजराती भाषा टिकली पाहिजे आणि ती प्रत्येक गुजराती माणसाला आपल्या भाषेचा अभिमान वाटला पाहिजे. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृती, इतिहास आणि मूल्यांची ओळख आहे. बदलत्या काळात आधुनिकतेसोबत मातृभाषेचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन गुजराती सेवा समाजाचे अध्यक्ष कांतीभाई विरजीभाई वामजा यांनी केले. सांगली टहुको फाउंडेशन आणि श्री गुजराती सेवा समाज सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साई सार्वजनिक ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुजराती सेवा समाजाच्या वतीने शुक्रवारी व शनिवारी 2 दिवसांचे शिक्षक तालीम शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कांतीभाई विरजीभाई वामजा बोलत होते. ते पुढे म्हणाले की घराघरातून, शाळांमधून तसेच विविध सामाजिक उपक्रमांतून गुजराती भाषेचा वापर वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः तरुण पिढीने तंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि आधुनिक शिक्षण पद्धतींच्या माध्यमातून गुजराती भाषेला नवे स्वरूप द्यावे. गुजराती भाषा जपली तरच आपली संस्कृती आणि परंपरा टिकून राहील. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर गुजराती मित्रमंडळाचे अध्यक्ष मुकेशभाई द्वारकादास मेहता उपस्थित होते. तसेच सोलापूर गुजराती मित्रमंडळाचे ट्रस्टी रमेशभाई शांतीलाल गोरडिया, संचालक कांतीभाई देवजीभाई पटेल, CA अनंतराय मेहता, मीनाबेन अनंतराव मेहता आणि नेहा केशवाणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या शिबिरास गुजराती सेवा समाजाचे उपाध्यक्ष, संचालक, पदाधिकारी, शिक्षक वर्ग, बालमंदिर, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक व शिक्षक आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सचिव रामनिकभाई दावडा, निगमभाई शहा, दामाजीभाई पटेल, अरुण शेठ, मणिभाई पटेल, सुरेशभाई पोकार, चंद्रशेखर गोकाणी, पन्नालाल त्रिवेदी, रितेश शेठ आदी उपस्थित होते. सेवा समाज सांगली, टहुको फाउंडेशन, साई फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि महाराष्ट्र राज्य गुजराती महामंडळ यांच्या विद्यमानाने आज सांगली येथे गुजराती भाषा शिक्षक तालीम शिबिर आयोजित केले होते. त्यामध्ये जवळपास 55 विद्यार्थिनींनी सहभाग घेतलेला आहे. मराठी आणि गुजराती हे दोन्ही बहिणी आहेत. मराठी आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून आपल्या सगळ्यांना येते, पण त्याबरोबर मराठीबरोबर इंग्रजी आपण आत्मसात केलेली आहे. त्यामुळे मराठी आणि इंग्रजीमुळे गुजराती भाषा ही विलुप्त राहिली होती. तर गुजराती भाषा पण आपल्या मुलांना कळली पाहिजे, त्यांना वाचता लिहिता बोलता यायला पाहिजे. त्या अनुषंगाने आजचे हे शिबिर आम्ही येथे आयोजित केले होते. यासाठी मुंबईहून आनंदभाई मेहता त्यांचे साई फाउंडेशनतर्फे, इथे आनंदपरा त्यांच्या सहकार्याने, सोलापूर गुजराती मित्रमंडळ यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याच्यात सर्वांनी सहभाग घेतला, त्यांना आभार. सांगली त्याच्या माध्यमातून इथं गुजराती भाषाचं शिबिर आपण एक चालू केलं आहे, शिक्षण शिबिर चालू केलं आहे. याचा उद्देश मेन म्हणजे की आपल्या पुढील पिढीला गुजराती भाषा अवगत राहावी. नवीन पिढी आता इंग्लिश मिडियम, मराठी दुसऱ्या माध्यमिकमध्ये शिकत असताना गुजराती भाषा विसरायला नको, त्यास हा मेन उद्देश आहे. त्याच्यासाठी सोलापूर, नाशिक, मुंबई आणि आजूबाजूच्या आणि प्रॉपर सांगली इथून अनेक आपले विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. मुंबईवरून शेत उपस्थित होते. सर्वांचा उद्देश गुजराती भाषेला प्रेरणा द्यावी, त्याचा प्रसार व्हावा, हाच मेन उद्देश आहे. यासाठी गुजराती सेवा समाजाने प्रयत्न केले. 2 दिवस हे शिबिर चालणार आहे.